ज्याच्या नाही झाले ते फोटो काढलेत ना तरी त्याच्यावर पूर्ण नुकसानीच देतो. हा चॅनल वगैरे येईल काय बघायला? एक मधला चॅनल फक्त येईल, बाकी पर्लिंग हे ज्यांनी काम कोणी केलं होतं त्याला बोलून तो सोडून तरी ज्या गुलाबला लागतं तेव्हा हे आपल्याला आहे ना, हे लवकर घरी करून काढायला होते. सर, काल वादळी पाऊस झालेला आहे. 4 वाड्यांचं जवळपास नुकसान झालेलं आहे. आपण स्वतः पाहणी करताय, काय सांगाल? नाही, कालचं वादळ एवढं प्रचंड होतं की आजपर्यंत एवढं इथे सगळे लोक आहेत त्यांच्या मला वाटतं आयुष्यात एवढ्या मोठ्या स्पीडने असलेलं वादळ एवढं पहिल्याच वेळी बघण्यात आलं होतं आणि प्रचंड नुकसान झालंय. प्रत्येक घराबादापासून ज्या ठिकाणी जाल तिथं नुकसान प्रचंड झालेलं आहे. अनेक लाकडी कलमं असतील, फणसाची झाडं असतील, ही झाडं देखील उन्मळून पडलेत. ही झाडं काही घरांवर पडलेत, काही ठिकाणच्या वर्कशॉपवर पडलेत, काही गाड्यांवर देखील पडलेत आणि ह्या सगळ्यामध्ये इतकं नुकसान झालं की शासनाने तातडीने दखल घेणं ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरजेचं आहे. थोडंसं निकष बाजूला ठेवू, कारण अंशतः घर जरी 80% पडलं ते 6,500-7 हजारचाच नुकसान भरपाई मिळतं. तर हे निकष देखील बाजूला ठेवून पूर्ण घर मोडलं ह्याच्याप्रमाणे निकषात सुधारणा करून जर पैसे मिळाले तर लोकांचं थोडं तरी नुकसान त्यामध्ये भरून येईल. लोक स्वतःच्या मेहनतीनं झाडे, रस्ते, घरांवरचे हे सगळेजण एकत्र येऊन करतायत, परंतु कालच्या वादळात सगळ्याच भागातलं नुसतं 4 वाड्यापुरता मर्यादित नाही तर सावर्डा असेल, आगवं असेल, त्याचबरोबर डेरवण असेल आणि माणकीपर्यंतच्या अगदी शैक्षणिक संस्थांचं असेल, डेरवण ट्रस्टचं असेल, हे खूप मोठं नुकसान झालंय. अर्थात छोट्या छोट्या लोकांचं जास्त नुकसान झाल्यामुळे जास्तीचं लक्ष आम्ही ह्या सर्व भागांकडे देतो. सर, पुढच्या आठवड्यामध्ये पावसाळी अधिवेशन आहे, या नुकसान भरपाईचा तुम्ही काय प्रश्न मांडणार आहात का? हा नुकसान भरपाईचे निकष बदलण्याचा प्रश्न निश्चितपणे मांडणार आहे, जेणेकरून जे घर नुकसान जेवढं झालंय तेवढं नुकसान देण्याचा कायदा होणं खूप गरजेचं आहे. कारण ही वादळं आता इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने येत आहेत, त्यामुळे एकाचं घर 2-2, 3-3दा झालं तर तो पूर्णपणे आयुष्यातून उठून जातं. त्यामुळे ह्या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधणं हे माझं पहिलं कर्तव्य असणारच आहे.